नाही, दादा भुसेंना 2 महिन्यापूर्वी एका कामासंदर्भात मी त्यांचा पाठपुरावा करत होतो आणि ते काम त्यांना करण्यासाठी मी सांगितलेलं होतं. कालच्या बोर्ड मीटिंगला त्यांनी ते काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना फोन करून सांगितलेलं होतं, पण तरीसुद्धा जाणीवपूर्वक दादा भुसेंनी ते काम घेतलं नाही. आणि त्यांना मी आज ते विचारलं त्या ठिकाणी बाहेर आंबीवेलमध्ये की हे काम तुम्ही का घेतलं नाही. थोडंसं ते उद्धटपणे माझ्याशी बोलले, त्यामुळे आमच्यात थोडंसं हे झालं होतं, पण आमचं झालं दोघांच्यात परमिशन. पण कोणत्या पक्षामध्ये आज एकाच विकास काम होतं, मतदारसंघाचं काम होतं, कुठे असं वाद चिघळला आणि असं ही वेळ आली? नाही, आत्तापर्यंत मी त्यांना आलेलो होतो की बाबा जी कामे असतील ते आमदारांची झाली पाहिजेत, या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि त्या संदर्भात त्यांना बोललो होतो, त्यांना थोडंसं त्या ठिकाणी वाईट वाटलं म्हणून ते थोडंसं जोरात बोलले, म्हणून आमच्या थोड्याशात मतभेद झाले होते. अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला, काय झालं? नाही, असं काय झालं सर ऐसा झगड़ा हम दोनों के बीच में ऐसा कोई झगड़ा नहीं हुआ है. दादा भुसेन को जो काम मैंने बताया था, वो काम के बारे में उनके पास मैंने उनको सवाल किया कि ये काम हुआ है कि नहीं हुआ है, तो हम दोनों के बीच में थोड़ा सा बातचीत चल रही थी वहाँ पे, तो लेकिन हो गया सेटल. नहीं, ऐसा कुछ नहीं हुआ है. क्या काम आप लेके गए थे जो नहीं क्या काम आप लेके गए थे? देखिए जो मंत्री महोदय जो है, उन्होंने एमएलए लोग जितने अपने हैं उनके काम होने चाहिए, इसलिए सब एमएलए अभी आज का लास्ट डे सेशन का है, तो जो काम पेंडिंग है वो होना चाहिए. इसके लिए मंत्री जो रहते हैं उनके पीछे एमएलए लोग पढ़ते हैं कि ये काम होना चाहिए. जो हमारे मिनिस्टर जो शिंदे साहब जो है, हर एक एमएलए का काम वहाँ पे करवा के देते हैं, तो मंत्री महोदय ने भी वो काम करना चाहिए, फटाफट काम होना चाहिए. उसके लिए पीछे पड़ते हैं वो लोग, उनके काम में बिजी रहते हैं, तो एमएलए लोग उनकी काम में होना चाहिए. उसके लिए जो भी काम मतदार संघ की जो काम रहते हैं वो काम के बारे में डिस्कशन. वो हमारे मतदार संघ में जो काम रहते हैं वो उनको बताए गए थे, वो काम के बारे में नाही. या वादासंदर्भात मुख्यमंत्र्यांना कानावर घातलं होतं का की अशा प्रकारचं एक काम राहिलेलं आहे किंवा काय अशा प्रकारे काय? नाही, साहेबांना तर आम्ही सांगत असतो, पण आता ज्या खात्याचे मंत्री असतात त्यांच्याकडे त्या कामांसंदर्भात आम्ही पत्र दिलेले असतात आणि ती कामं त्यांनी करावी अशी. चला, आता वाद आमचा सगळ्यातला मिटलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलवलं? नहीं, ऐसा कुछ नहीं हुआ है. नहीं. अरे बोल गया यार. चलो ऐसा आमदार महेंद्र थोरवे आपल्या सोबत आहेत. काय नेमकी घटना घडली? दादा भुसे मंत्री आहेत, नाही पण काय घटना घडली? कुठल्या विकास कामामुळे बातचीत जी कामे असतात पत्र आमदारांची, ती कामे झाली पाहिजे या संदर्भात आमच्या दोघांच्या थोडीशी चर्चा त्या ठिकाणी झाली. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नाही. तुम्ही म्हणाल उद्धटपणे काहीतरी बोलले, त्यामुळे थोडासा फटका उडाला कुठे, काय नेमकं झालं? अरे नाही, असं काय झालेलं नाहीये. जे झालं ते आमच्या बसून सेटल झालेलं आहे. नहीं, जो काम मिनिस्टर के पास जितने एमएलए लोगों के काम रहते हैं उनके हम लोग जो उनको लेटर देते हैं वो काम होने चाहिए. वो काम नहीं हुआ था, उसके बारे में उनको सवाल किए थे हम लोगों ने. उसके बाद उन्होंने क्या बदतमीजी से बात करी, इस तरह की चर्चा है आपसे? नहीं, ऐसा कुछ नहीं जो हुआ हम दोनों के बीच में, लेकिन हम लोग शिवसैनिक है, हम लोग आपस में बैठ के, हमारा ही फैमिली है, तो हम लोग जो भी आपस में बात होगी, देखो एक घर में भी झगड़े चलते हैं लेकिन वो कुछ समय तक खत्म हो जाते हैं. हमारे भी ऐसे सीएम साहब का जो आदेश है वो फाइनल, हम उनके लिए भी है और हमारे लिए भी फाइनल है. कुछ बातचीत करी आपसे इस मुद्दे को? साहब उनको बोलेंगे, मैंने साहब को बोल काम रखडलं होतं, खटका उडाला, ते काम आता मार्गी लागले का? नाही, तो पक्षाचा आमचा निर्णय आणि शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेतील आणि तो राजीनामा दादा भुसेंचा घ्यावा असं काय आम्ही त्या ठिकाणी केलेलं नाही. दोघांनी पण तिथे आमच्या दोघांच्यात मतभेद झाले, ते आमचे तो विषय त्या लगेच संपला, पण एक 5-10 मिनिटात तिथे जे काम रखडलं होतं प्रलंबित होतं, ते आता मार्गी लागले का? लागेल. लागेल.